विवेक घरी नाही आहे आणि माझं आता अचानक ठरलंय की बँड्राला जायचं आहे. तर निघाले बँड्राला, फास्ट ट्रेन पकडली आणि फास्ट बँड्राच्या स्टेशनवर मस्तपैकी जाऊन पोचले. तशी काही फारशी गर्दी नव्हती, मला वाटलेलं की असेल, आणि मी डायरेक्ट हिल रोडला गेले. मला हिल रोड खूप आवडतं आणि मी तिथेच शॉपिंगला जाते, कारण तिथे खूप सारे शॉप्स आहेत आणि असे म्हणजे रस्त्यावरच नाही आहेत, आतमध्ये अशी गल्ली आहे एक अशी मोठी, म्हणजे तुम्ही किती फिरलात तरी ती दुकानं संपतच नाहीत, एवढी गर्दी आहे. मी काय सगळंच घेतलं नाही, पण सगळीकडे मी शूट करत होते ना, मला भीती वाटत होती की हे मला काहीतरी बोलतील की काय, म्हणजे शूटच करते नुसतं, घेत काही नाही, टाईमपास करते. ॲक्च्युली खूप टाईमपास करून आले मी, कारण मला घरात कंटाळा आला होता, घ्यायचं फारसं काहीच नव्हतं, तरी पण नाही म्हणता बऱ्याचशा गोष्टी मी घेतल्या. शॉपिंग भरपूर केली मी, नाही असं म्हणून, कारण आम्हाला कसं मुलींना नवीन नवीन कपडे घालायला आवडतात ना, म्हणजे ब्रँडेड पण आपण वापरतो, नाही असं नाही. जिथे आपण जातो त्याच्यावर आपण ठरवतो की कुठले कपडे वापरायचे, काय करायचं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी मी घेतल्या. तिथे पॅन्ट्स मिळतात आणि तुमच्या डेनिम मिळतात, टी शर्ट मिळतात, कॉर्ड सेट मिळतात, ऑफिसवेअरचे सगळे कपडे मिळतात. कुर्ती वगैरे इंडियन जास्त नाही मिळत, वेस्टर्न जास्त मिळतं तिथे आणि खूप सुंदर मिळतं, खूप व्हरायटीजमध्ये मिळतं. पर्स चांगल्या चांगल्या मिळतात, बेल्ट अप्रतिम मिळतात तिथे, ज्वेलरी चांगली मिळते. तर ह्यातलं मला काहीही घ्यायचं नव्हतं, पण मी शूट करत सुटले होते. जोपर्यंत कोणी बोलत नाही तोपर्यंत मी शूट करत चालले होते. बघा किती सुंदर ज्वेलरी आहे ना, म्हणजे एखाद्याला अशी भरपूर शॉपिंग करून कुठेतरी, म्हणजे जो मुंबईत नाही राहत त्याला हे किती छान आहे ना. तर मी असं बरंचसं शॉप केलं, मन काय भरत नव्हतं माझं. आता पुरे बाबा असं म्हणून परत एका दुकानात घुसलेच मी आणि काहीतरी परत घेतलं आणि नंतर मात्र म्हटलं आता आपण घरी जायला पाहिजे शिस्तीत, आपल्याला भूक लागलेली आहे भरपूर. सो मी बँड्रा स्टेशनला आले. हे आहे बँड्रा स्टेशन वेस्ट, किती छान आहे ना, मस्त. पुन्हा स्लो ट्रेन पकडली आणि जाता जाता थोडीशी भेळ खाल्ली सुकी आणि घरी आले. मज्जा आली मला. आता मस्तपैकी जेवते आणि छान झोपते. या जेवायला आता.